हॅलो मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे, गुढीपाडवा. गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालेय वासन सत्सवारचा हा पहिला दिवस आहे. वेदांग जोशी या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. त्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे, व्यवसायात प्रारंभ करणे, नवीन उपक्रमांचा प्रारंभ करणे, सोनं खरेदी करणे इत्यादी गोष्टी केल्या जातात. त्याशिवाय उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढीपाडव्यापासून राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो. आता आपण त्याचे महत्त्व जाणून घेऊ. अधिकृत नाव हे गुढीपाडवा आहे. साजर करणारे मराठी, कोकणी आणि कानडी तसेच तेलुगू लोक साजरे करतात. हा महाराष्ट्रीयन प्रकार आहे. उत्सव साजरा करण्याचा 1 दिवसामध्ये केला जातो. सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदेला होते. दिनांक मार्च एप्रिल अशा कधी मार्चमध्ये येतो, कधी एप्रिलमध्ये येतो, अशा वार्षिक वर्षातून एकदा येतो. तर आपण उत्सवाचे स्वरूप जाणून घेऊ. उत्सवाचे स्वरूप, त्यानंतर भारतातील उल्लेख, सांस्कृतिक इतिहास, गुढी शब्दाची उकल, आरोग्याच्या दृष्टीने का महत्त्वाचा मानला जातो त्याचं महत्त्व जाणून घेऊ आपण. आणि त्याच्यानंतर गुढीपाडवा हा आपल्या समाजाच्या दृष्टीने योग्य आहे की अयोग्य आहे हे पण ते जाणून घेऊ आपण. उत्सवाचे स्वरूप असं आहे, थोडक्यात सांगतो मी. चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात. लवकर उठल्यानंतर स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात. या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी म्हणजे घराच्या दरवाजाच्या बाजूला जिथे उंचावर गुढी उभारतात. उंच बांबूच्या काठीला कडुनिंबाचं डहाळी कडुनिंबाचं एक फांदी म्हणतात, ते एक फांदी लावतात. काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र, ब्लाऊज पीस किंवा तुमच्याकडे नवीन साडी असेल, जुनी साडी वापरली जात नाही. फुलांचा हार घातला जातो. त्याच्यानंतर साखरेची घाटी बांधून त्यावर तांब्या धातूचे भांडे बसवले जाते. गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो. तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर लावतात. गुढीला गंध, फुले, अक्षदा वाहतात व निरंजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून, गोडाचं म्हणजे पुरणपोळी म्हणा किंवा आपल्यामध्ये श्रीखंडपुरी आपण बनवतो सणाच्या दिवशी, गोडाचं नैवेद्य दाखवून सायंकाळी पुन्हा हळद कुंकू, फूल वाहून, गूळ ठेवून ते आपण गुढी उतरवली जाते. या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना शुभेच्छा दिल्या जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक, आंध्र प्रदेश, गौतमीपुत्र सत्ता असलेल्या राज्यात स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजय दिन म्हणून पाडवा, उगादी, पाडवा नाही, पाडवो, उदागी अशा वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने ह्या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते. सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधित करतात. आता याचा आपण धार्मिक याचा काय अर्थ आहे आपण थोडक्यात जाणून घेऊ. दैनंदिन कर्मे झाल्यावर गुढी उभारतात. वर्ष प्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्ता गणपतीचे देविकांचे स्मरण करून पूजन करतात. गुरु वडीलधाऱ्यांना वंदन करावे अशी रूढ म्हणजे परंपरा, अशी पद्धत पडलेली आहे. त्यानंतर सत्वर फल श्रवण करावे असं संकेत रूढ आहे. आता ह्यानंतर आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊ, जास्त मोठा व्हिडिओ बनवत नाही आहे मी. त्याचा महाभारतातील उल्लेख आपण जाणून घेऊ. महाभारताच्या आदिपर्वतात 1.63 उपचारिक राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाठीची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 वर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. त्या परंपरेचा आदर म्हणून अन्य राज्यही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून ती शृंगारून पुष्पमाला बांधून तिच्या पूजा करतात. महाभारतातच लीक पर्वात कृष्ण त्यांच्या सवंगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक इंद्रोत्सव बंद करण्याचा सल्ला देतो.
महाभारतात ग्रंथातील आदित्य पर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे. तर खील पर्वातून आणि इतर संस्कृती ग्रंथातून हा उत्सव साजरा करण्याची तिथी वेगवेगळ्या दिलेल्या असतात. आता याचा ऐतिहासिक अर्थ काय आहे त्याचा? ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले असे सांगितले जाते. इतिहासामध्ये काय सांगितले जाते? ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व म्हणजे हे जग तयार केलं आहे असे सांगितले. श्रीराम अयोध्येला परत आले म्हणून म्हणजे रामचंद्र 14 वर्षे वनवास भोगून लंकापती रावण राक्षसाचा पराभव करून त्या दिवशी अयोध्यात प्रवेश केला म्हणून ही गुढीपाडवा सण केला साजरा होतो. त्यानंतर अजून एक अर्थ आहे त्याचा, शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शंखाचा पराभव करण्यासाठी 6000 मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या सहाय्याने याच दिवशी शंखाचा पराभव केला. अशा आध्यात्मिका म्हणजे असं पण समजलं जातं. प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली, तीच देवीच्या स्त्रीच्या स्वरूपात सुरू केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचं लग्न पाडव्या दिवशी ठरलं. पाडव्यापासून तयारीला सुरू होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. या चैत्र नवरात्र म्हणतात. आता हा झाला सांस्कृतिक ऐतिहासिक. आता कोणी म्हणतं ब्रह्मदेवाने विश्व निर्माण केलं, कोणी म्हणते राम अयोध्येत परतले. आता हा ते जे प्रत्येकाची भावना आहे त्याप्रमाणे तो मानला जातो. आता गुढी हा शब्द तयार कुठून झाला हे आपण थोडक्यात जाणू. तेलुगू भाषेत गुढी हा शब्दाचा अर्थ लाकूड अथवा काठी असा होतो. गुढी म्हणजे तेलुगू भाषेत लाकूड किंवा काठी असा त्याचा अर्थ होतो. तोरण असाही आहे. दाते कर्वे लिखित महाराष्ट्राच्या शब्दकोशाचा आधार घेतला तर गुढी घालुनी वर्णी राहू म्हणा त्या ते असे उदाहरण. त्या गुढी या शब्दाचा प्रत्येक अर्थ शब्दकोशाने खोपटी, झोपडी अथवा पाल राहण्याचे असा दिला आहे. आता आरोग्य, आता गुढीपाडव्याला आरोग्याच्या दृष्टीने का महत्त्व दिलं जातं आता हे आपण तुम्हाला सांगतो मी. चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्राप्तकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानाबरोबर वाटून खातात. आपण ज्यावेळेस गुढी उभारतो ना त्यावेळेस एक प्रसाद वाटला जातो. त्या प्रसादामध्ये ओवा असतो, थोडंसं मीठ असतं, एक हिंग असतं, मिरी असते आणि साखर किंवा गूळ वापरला जातो आणि कडुनिंबाची पानं चुरगळून टाकली जातात. त्या पचनक्रिया सुधारण्यासाठी, पित्तनाशक करणे, त्वचारोग बरे करणे, धान्यातील कीट थांबवणे हे असे अनेक औषधी गुण या कडुनिंबाचे अंगी आहे असे आयुर्वेदात मानले जाते. शरीराला थंडावा देणाऱ्या कडुनिंबाची पाने आंघोळ्याच्या पाण्यात घालणे व ती वाटून खाणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते. म्हणून गुढीपाडवा हा आरोग्यदृष्ट्या महत्त्वाचा आहे असं सांगितलं जातं. त्याच्यामुळे गुढीपाडवाच्या दिवशी आपण कडुनिंबाची पानं प्लस ओवा, मीठ, हिंग, मिरी घालून त्याचा प्रसाद म्हणून खायचा असतो. आता हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. ह्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. नमस्कार. गुड नाईट.